वाढ झालेली आहे आणि कशा पद्धतीचं 2026चं नियोजन आपलं पोलीस दलामार्फत राहणार? आपल्याला 2024च्या तुलनेतून 2025मध्ये बरेच जो मेन बॉडी ऑफेन्सेस आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेस दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात गट आलेले आहे. खास करून बॉडी ऑफेन्सेसमध्ये आपला 20% गट झालेला आहे. त्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि रायट सेक्शन्स, दुःखपात, रेप आणि मॉलस्टेशन, कल्पबुले हे सर्व गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त गट झालेला आहे. खास करून दुःखपातमध्ये 400 गट झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपला प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये पण 9% गट झालेला आहे 2024च्या तुलनेतून यावर्षी. त्याच्यामध्ये डकायटीमध्ये गेल्या वर्षी 13 दाखल झाला होता, आता यावर्षी 9 दाखल झाले, -4 गट झाले. खास करून रॉबरीमध्ये गेल्या वर्षी 75 दाखल झाला होता, यावर्षी फक्त 34 दाखल झाले, म्हणजे 41 गट झालेला आहे. असा बाकी पण चोरी, चीटिंग, मिसचिफ्स पण सर्व ठिकाणी आपल्याला गट झालेला आहे. टोटल 9% गट झालेला आहे. आणि याच्यामध्ये पण जो प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये आपला जो रिकव्हरी पर्सेंटेज पण खूप वाढण्यात आलेला आहे. गेल्या 2024च्या मध्ये 50% प्रॉपर्टी रिकवर करण्यात आलेला आहे, पण यावर्षी आपण 71% पोहोचलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण यावर्षी 3 गुन्हेमध्ये मोका लावण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 31 आरोपींना आपण समावेश केलेला आहे. आणि बाकी पण आपण टोटल 46 लोकांच्या विरुद्ध तडीपार करण्यात आलेला आहे. आणि टोटल 34 NDPSच्या नार्कोटिक्सच्या गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये टोटल मुद्देमाल ऑलमोस्ट 50 लाख वरतीपर्यंत आपण जमा करण्यात आलेला आहे. आणि 38 गुटखाच्या रिलेटेड गुन्हे आणि 205 वालूच्या रिलेटेड पण गुन्हे आपण दाखल करण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त खास करून आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो हरवलेल्या इसमचं ज्यांना पकडण्या आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टोटल 2025मध्ये 2400 पुरुष आणि स्त्रीला आपण ट्रेस केलेला आहे. 3000 लोक मिसिंग झाले, 2400 लोकांना ट्रेस केले, म्हणजे अजून एक 600 लोकांना ट्रेस करणं बाकी आहे. हे खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट आहे. अशा आपण ऑलमोस्ट सर्व मेन हेडमध्ये आपला म्हणजे पोलिसिंगच्या इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक इम्पॉर्टंट चीज आहे, आपला जो पेंडन्सी आहे, गुन्हे पेंडन्सी खूप कमीपर्यंत आलेला आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आता फक्त 7% गुन्हेही तपासवर आहे. टोटल 1738 गुन्हे तपासवर आहे. बाकी पूर्ण गुन्ह्यामध्ये चार्जशीट पण दाखल करण्यात आलेला आहे. आणि हे गेल्या वर्षी आपल्याला हे 20% होतं, आता 7% आणलेलं आहे. आणि हे खूप पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण एक खूप मोठा अचिव्हमेंट आहे म्हणून मी गर्वानं सर्वांना सांगू शकतो. थँक्यू.